नमस्कार बांधवांनो। तर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी राजश्री राठोड, राजश्री पाटील, राजश्री उमरे अशा अनेक नावाचे आडनाव असून ते एकच व्यक्ती असून त्या व्यक्तीचं उपोषण चालू आहे। तर ते उपोषण कशासाठी आहे की मराठा समाजाला मराठवाड्यातील फक्त मराठा समाजाला आरक्षण द्यावं आणि हैदराबाद गॅजेट लागू करावं, ह्या गोष्टीसाठी हे आंदोलन चालू आहे। पण या आंदोलनाची कोणालाही मराठा बांधवांना कल्पना नव्हती, कोणालाही याबद्दल माहिती नव्हती। मग हे आंदोलन नेमकं अचानकपणे हे आंदोलन चालू आहे। तर ह्या अगोदरही ह्या राजश्री राठोड यांनी कधी आंदोलनही केले नव्हती किंवा कुठेही सहभाग नाही, अशा अनेक चर्चा सोशल मीडियावरती आहेत। तर ह्याबद्दल अनेक गोष्टी ह्या आता त्या ठिकाणी म्हणजे अक्षरशः त्यांचे माहूर उपाध्यक्ष, भाजपचे उपाध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी अनेक त्यांचे पोस्ट असतील किंवा त्यांचे अनेक ते बॅनर्स असतील ते सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत। तर ह्या गोष्टी असताना हे एकीकडे मनोज जरांगे पाटील हे समाजासाठी आरक्षणाचा लढा हे कित्येक 15 वर्षापासून लढत आहेत आणि हे लढत असतानाही अजूनही त्यांचा अद्याप लढा थांबलेला नाही। अजूनही त्यांचे दौरे सुरू आहेत, गोंगडी बैठक सुरू आहेत, अनेक सभा सुरू आहेत। पुन्हा त्या ठिकाणी आता आमरण उपोषणही करणार आहेत, अनेक दिवसापासूनही करत आहेत। पण ह्या गोष्टी असतानाही अचानकपणे मध्येच हे राजश्री राठोड यांनी आंदोलन हे चालू केले। मग ह्या गोष्टी असतानाही मराठा समाजामध्ये एक संभ्रम निर्माण आहे की नेमकं आता मराठा समाजाचं नेमकं आपण जरांगे पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहायचं का इकडं ह्या राजश्री राठोड यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहायचं, असा एक संभ्रम समाजामध्ये निर्माण होत आहे। तर सर्वात अगोदर पाहिलं तर ह्या राजश्री राठोड यांनी जरांगे पाटलांसोबत काही चर्चा झाली आहे का किंवा जरांगे पाटलांनी ह्याबद्दल काही कल्पना दिली आहे का, मी आंदोलन करत आहे किंवा उपोषण करत आहे। पण सर्वात अगोदर जरांगे पाटलांनी असं सांगितलेलं आहे की महाराष्ट्रामधील कोणत्याही मराठा बांधवांनी अजिबात उपोषण करायचं नाही, कारण मी एकटा खंबीर आहे, मी शेवटपर्यंत उपोषण करेन, जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मी आंदोलन करेन, तोपर्यंत मी थांबणार नाही, अशी कल्पना अनेक सूचनाही जरांगे पाटलांनी केल्या असतानाही त्या ठिकाणी मग हे राजश्री राठोड पाटील किंवा त्यांचं ते उमरे आडनाव असेल, मग ह्यांनी नेमकं हे आंदोलन का सुरू केलं आहे नेमकं। त्यानंतर पाहिलं तर हे आता भाजपच्या उपाध्यक्ष आहेत। मग ह्या असतानाही मग हे गोष्टी पाहता नेमकं हे आंदोलन नेमकं भाजपने उभा केलं आहे का की मराठा समाजामध्ये फूट पडावी किंवा जरांगे पाटलांचं आंदोलनाची धग कमी व्हावी किंवा जरांगे पाटलांचं आंदोलन दाबावं, त्या ठिकाणी ह्या गोष्टीसाठी ह्यांना उभा केलं आहे का। तर सर्वात पाहिलं तर ह्या राजश्री राठोड ह्या बंजारा समाजामधील येतात। तर हे बंजारा समाजामधून येत असून त्या ठिकाणी मराठा समाजासाठी काम करतायत, त्याबद्दल आम्ही त्यांचं अभिनंदन करतो, त्यांचं मनपूर्वक आम्ही धन्यवाद मानतो। पण सर्वात अगोदर हे नेमकं गोष्टी कशासाठी करतात, ह्या गोष्टी म्हणजे ह्यांच्या आंदोलनाबद्दल अनेक संभ्रम निर्माण होत आहेत। तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्यांना अनेक भाजपचेच नेते त्यांना भेटायला जात आहेत। तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांचं हे आंदोलन आता काही दिवसापूर्वी 1-2 दिवसही स्थगित केल्याची ही माहिती समोर आलेली आहे। तर हे स्थगिती करतानाही त्या ठिकाणी म्हणजे उपोषण ह्यांचं उपोषण हे नेमकं कोणी सोडवलं तर ते अतुल सावे यांनी त्यांचं उपोषण सोडवल्याचे अनेक फोटो सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत। ह्या गोष्टीवरून असं लक्षात येतं आहे की नेमकं सरकारला ज्या मागच्या ह्या लोकसभेमध्ये सरकारला अनेक मतांनी फटका बसला, अनेक ठिकाणी जागेवरती फटका बसला, त्याच्यामुळे मग ह्या विधानसभेच्या तयारीसाठी नेमकं हे राजश्री राठोड यांना पुढे करून त्या ठिकाणी मराठा समाजामध्ये संभ्रम निर्माण करून किंवा ह्या राजश्री ताई ह्या जर इकडं सरकारकडे मॅनेज होऊन त्या ठिकाणी मराठा समाजामध्ये फूट पाडून मताची विभागणी करून सरकारला कसं निवडून येता येईल ह्यासाठी जर काही प्रयत्न चालू आहेत का, ह्या अशा अनेक शंका मराठा बांधवांना निर्माण होत आहेत। तर काही मराठा बांधव त्या ठिकाणी काही पाठिंबा देण्यासाठीही जात आहेत। तर सर्वात अशी काही चर्चा एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते की अनेक सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे की काही म्हणजे जे जरांगे पाटलांचे सहकारी आहेत त्यांना त्या राजश्रीताईंचे सहकारी फोन करत आहेत आणि असं फोन करून सांगत आहेत की तुम्ही ह्या इकडं संभाजीनगरला उपोषणासाठी या, आम्हाला पाठिंबा देण्यासाठी या, तिथं काही करू नका, तुम्हाला जेवणाची सोय केली जाईल, तुम्हाला त्याबद्दल पैसेही दिले जातील, अशा अनेक गोष्टींची चर्चा सोशल मीडियावरती होत आहेत। काही त्यांच्या ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहेत। तर ह्या गोष्टी पाहता मग नेमकं ह्या आंदोलनाच्या कोणतरी आर्थिक मदत करत आहे का, सरकार आर्थिक मदत करत आहे का, ह्या गोष्टी पाहता पुन्हा अमित शहानी असं काही त्याबद्दल त्यांनी वक्तव्य केलं आहे की अमित शहानी की छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी राजश्री उमरे यांचं आंदोलन चालू आहे म्हणून मी
मुंबईवरून कुठतरी दिल्लीला का मुंबईला जाण्यावरून मी माघारी आलो आहे, अशाबद्दलची काही वक्तव्य सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे. ह्या गोष्टीवरून लक्षात येतं की हे आंदोलन एकंदरीत ह्या भाजपने उभा केलं असावं, कारण जरांगे पाटलांचं आंदोलन मोडीत काढण्यासाठी हा प्रयत्न असावा. त्यानंतर आपण जर सर्वात महत्त्वाची गोष्ट ही असते की जर जरांगे पाटील जर थांबले असते किंवा त्यांचा कुठेही दौरा नसता, त्यांनी कुठं आंदोलन केल्याचं सोडलं असतं किंवा आता थांबवलं असतं तर त्या ठिकाणी मग योग्य होतं. राजश्री राठोड यांनी त्या ठिकाणी बिनधास्त आंदोलन करायला होतं, त्या ठिकाणी त्यांची काही चूक नव्हती. मग पण जरीही जरांगे पाटील इकडं समाजासाठी काम करत आहेत, त्यांचं आंदोलन चालू आहे, तरी पण त्यांचे दौरे चालू आहेत, तरी पण मग हे कशासाठी आंदोलन करतायत ह्याच्याबद्दल कोणत्याही समाजाला माहितीसुद्धा नाही, कल्पनासुद्धा नाही. मग हे गोष्टी पाहता हे सर्वता भाजप करत आहे का, ह्याबद्दल अनेक शंका निर्माण होत आहेत. तर मग आता ह्या राजश्री राठोड काय बोलत आहेत की ज्यावेळेस लोकांनी त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही भाजपच्या उपाध्यक्ष आहात, ह्या गोष्टी त्यांना बोलल्यानंतर ते असं बोलत आहेत की मी आता राजीनामा दिला आहे, अशा ह्या गोष्टी बोलत आहेत. मग तुम्हाला नेमकं हे राजीनामा दिला आहे तर मग अगोदरच तुम्ही कशामुळे प्रवेश केला? कारण जर तुम्ही समाजासाठी काम करत होतात ना, मग त्या ठिकाणी भाजपमध्ये प्रवेश करायची काही गरजच नव्हती. अशा गोष्टीबद्दल अनेक गोष्टींबद्दल ह्या शंका निर्माण होत आहेत. आणि हे आंदोलन त्यांनी 2 दिवसापुरतं काही स्थगित केलं होतं, पण अजूनही डबल उपोषणाला बसले आहेत, अशाबद्दलची अनेक चर्चा निर्माण होत आहे. ह्या आंदोलनाबद्दल अनेक शंका निर्माण होत आहेत, पण अद्याप जरांगे पाटलांनी ह्या आंदोलनाची कोणतीही भेट घेतलेली नाही. का घेतली नाही? कारण जर ह्या भाजपच्या उपाध्यक्ष आहेत आणि त्यानंतर त्यांनी सोशल मीडियावरून अनेक त्यांचे भाजपचे काही ज्या पोस्ट असतील त्या डिलीट केलेल्या आहेत. का डिलीट केलेल्या आहेत, काय कशामुळे डिलीट केल्यात आहे त्यांना स्वतः माहिती. का आपण पुन्हा त्यांनी आडनाव आहेत 2-2, 3-3 आडनावाचा वापर करून त्या ठिकाणी ते उपोषणाला बसले आहेत. मग ह्याच्याबद्दल अनेक शंका समाजामध्ये निर्माण होत आहेत. जर पुन्हा त्यानंतर ह्यांनी अशी म्हणजे वक्तव्य केलं आहे की राजश्री पाटील यांनी की मी देह त्याग करेन किंवा 17 सप्टेंबरपर्यंत हैदराबाद गॅजेट लागू नाही केलं तर मी देह त्याग करेन. ह्या गोष्टी कशासाठी? नेमकं जरांगे पाटलांनी सांगितलं आहे वारंवार की कोणीही अजिबात उपोषण करू नका, ह्या गोष्टी सांगितल्या, तरी पण ह्या जर उपोषण करत असतील तर हे कितपर्यंत योग्य आहे त्या ठिकाणी? आणि जरांगे पाटलांना नेतृत्व म्हणून मराठा समाजाने हे स्वीकारलं सुद्धा आहे. मग पुन्हा आपण त्यांची एक मागणी की हैदराबाद गॅजेट हे फक्त मराठवाड्यापुरतंच म्हणजे त्यांना हैदराबाद गॅजेट हे फक्त मराठवाड्यापुरतंच मर्यादित ठेवा आणि मराठवाड्यातच मराठ्याला आरक्षण द्या. मग बाकीचे महाराष्ट्रामधील जे काय मराठा समाज आहे त्यांच्यासाठी नेमकं काय करायचं? त्यांनी पुन्हा वेगळं आंदोलन करायचं काय? इतक्या वर्षापासून मराठा समाजाचं जे आंदोलन चालू आहे, इतक्या वर्ष त्यांचे काही एक पिढ्या 2-2 पिढ्या त्या आंदोलनामध्ये मराठा समाजाचे चालले आहेत. पुन्हा जर मराठवाड्यापुरतं जर आरक्षण दिलं तर महाराष्ट्रामधील मग मराठ्यांचं काय करायचं? त्यांनी पुन्हा आंदोलनच करायचे का? त्यातच अख्ख्या पिढ्या जायच्या का? कुठेही मराठा समाजाला मग यश मिळणार नाही. ही जी मागणी आहे ती पूर्णतः चुकीची आहे. कारण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक मराठा बांधव राहत आहे, त्यांना पण आरक्षणाची गरज आहे. फक्त गोरगरीब जनता ही फक्त मराठा बांधव हा फक्त मराठवाड्यामध्येच मर्यादित नसून महाराष्ट्रामधीलही अनेक मराठीसुद्धा गोरगरीब आहेत, त्यांनाही आरक्षणाची गरज आहे. ही आरक्षणाची जी मागणी आहे, जे हैदराबाद गॅजेटची मागणी आहे, ती जरांगे पाटलांनी सुद्धा केलेली आहे. ती मागणी पण पूर्ण महाराष्ट्रभर केलेली आहे. आणि ह्या राजश्री राठोड, पाटील, उमरे ह्यांनी काय केलेलं आहे की फक्त मराठवाड्यापुरतीच असावी अशी मागणी केलेली आहे. त्याच्यामुळे हे आंदोलन विस्कळीत होण्यासाठी ह्या सरकारचा प्रयत्न चालू आहे का, ह्याबद्दल अनेक शंका आहेत. आणि त्यानंतर ह्यांची शिष्टमंडळाने डायरेक्ट मुख्यमंत्र्यांची सुद्धा भेट घेतलेली आहे. अशी अनेक मुख्यमंत्री ह्यांच्यापर्यंत पुन्हा चर्चा गेलेली आहे. त्यानंतर मग मुख्यमंत्री असं बोलतात की म्हणजे हैदराबाद गॅजेट आम्ही लवकरच लागू करू, अशी भूलथापा आता हे शिंदे सरकार सांगत आहे. पण अद्याप जोपर्यंत, कारण ते मागचंच सगळे सोयराच्या कायद्याचं राहिलेलं आहे, तर हे हैदराबाद गॅजेट कायचं लागू करणार आहेत. पण हे विधानसभेसाठी ह्यांना निवडून येण्यासाठी मराठा समाजाला फक्त भुलवत ठेवत आहेत. मराठा समाजाला फक्त कशा प्रकारे लुबाडायचं काम आणि येड्यात काढायचं काम हे सरकार करत आहे. पण ह्या सरकारच्या भूलथापांना आपण बळी नाही पाडलं पाहिजे. कोणतेही असे आंदोलन महाराष्ट्रामध्ये किती होत असली, पण जर जरांगे पाटलांचं त्या आंदोलनाला पाठिंबा असेल, जरांगे पाटलांसोबत त्या व्यक्तींनी चर्चा केली असेल, तर मग म्हणायचं ते आंदोलन हे जरांगे पाटलांकडून समज आहे, त्यांना जरांगे पाटलांचं समर्थन आहे. पण काही असे आंदोलन आहेत त्याच्याबद्दल जरांगे पाटलांना सुद्धा माहीत नसतं, त्यांच्याबद्दलही चर्चा केलेली नसती. अशी जर कोणी आंदोलन करत असेल तर ते आंदोलन पूर्णतः सरकारकडून असतील असं आम्ही गृहीत धरण्यात येईल. आणि मराठा समाजाला विनंती आहे, अशा कुणाच्याही भूलथापांना बळी पडू नका. जोपर्यंत
सरकार डायरेक्ट अंमलबजावणी करत नाही सरकार, तोपर्यंत मराठा समाजाने अजिबात ह्यांच्या भूलथापांना बळी पडायचं नाही। आणि जरांगे पाटील जे काय सांगतील, जरांगे पाटील जे काय मागण्या करतील त्याच आपल्या योग्य आहेत। आणि ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी जरांगे पाटील पूर्णपणे आंदोलन करण्यासाठी खंबीर आहेत। त्याच्यामुळे कोणीही अशी आंदोलनं करून आपल्या शरीराला धोका होईल, आपलंही शरीर उष्कळीत येईल त्यानंतर, कारण आपल्याला आयुष्यभर जगायचं आहे, पुढील अनेक वर्ष आपल्याला जगायचं आहे, त्यानंतर आपल्या शरीराला धोका होईल। यासाठी असं कुणीही आंदोलन उपोषण कुणी करू नये, हे सर्वांना कळकळीची विनंती आहे। मुद्दामून आमचा कुणालाही विरोध नाही किंवा आमचा दुश्मन दावा नाही, कुणाशी आमचं वैर नाही विनाकारण। पण हे राजश्री राठोड यांनी आंदोलन 2 दिवसापूर्वी मागे घेतलं होतं, पण असंही कायमचंच तुम्ही आंदोलन मागे घ्या, हेच सर्व त्यांना कळकळीची विनंती आहे। कारण जरांगे पाटील इकडं समाजासाठी काम करतायत, पण तुम्ही मध्येच आंदोलन करून समाजामध्ये संभ्रम निर्माण करायचा प्रयत्न, हे राजश्री राठोड पाटील उंबरे काय त्यांचं आडनाव असेल, त्यांनी असं कोणी करू नये, हे उपोषण करू नये। असे उपोषण करून तुमच्या शरीराला धोका, हे सर्व त्या राजश्री उंबरे, राजश्री राठोड, राजश्री पाटील ह्यांच्या सहकारी असेल, सहकारी टीमला असो, आणि राजश्री पाटील ह्यांनाही विनंती आहे की ही तुमचं हे आंदोलन मागे घ्यावं। कारण जरांगे पाटील सध्या हे आंदोलन चालू आहे, त्यांचं दौरेही चालू आहेत, त्याच्यामुळं तुम्ही मध्ये असं म्हणजे तुम्ही आंदोलन केल्यामुळं मराठा समाजामध्ये अनेक संभ्रम निर्माण होत आहे। आणि जर तुम्ही आता आंदोलन करताना पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करतान आणि नंतर अनेक तुमचीच बदनामी होईल, त्या ठिकाणी तुमचीच नाचक्की समाजामध्ये होईल। त्याच्यामुळं जर तुमच्यावरती नंतर पुन्हा समाजामध्ये तुमच्याबद्दल काही गैरसमज निर्माण होईल, त्याच्यामुळं अगोदरच आंदोलन तुमचं माघारी घ्या, हे राजश्रीताई यांना विनंती आहे। आणि इथंच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, एक मराठा लाख मराठा।